शिराळ्यात आज नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी. कचाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग नागपंचमीमध्ये ठरतोय लक्षवेधी. शिराळ्यामध्ये आज नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यंदाच्या नागपंचमीमध्ये शिराळ्यातील कचाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग लक्षवेधी ठरला. शिराळ्यामध्ये नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा शहरात दुर्मिळ पांढरा नाग आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. आज नागपंचमीच्या निमित्ताने जिवंत नागाचे दर्शन घडवण्यासाठी यंदा परवानगी मिळालेल्या 41 ग्रामस्थ मंडळांमध्ये या कचाड युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना या दुर्मिळ पांढऱ्या नागाचे प्रदर्शन करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शिराळामध्ये हा पांढरा नाग पाहण्यासाठी सकाळपासून गर्दी केली. दरम्यान नागाला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेत या पांढऱ्या नागाचे प्रदर्शन करण्यात आले. निसर्ग चक्रातील नागांचे महत्त्व नागरिकांना समजावे आणि सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचे प्रसारण व्हावे या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही शर्ती व अटींवर 41 ग्रामस्थांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी 21 नागांना परवानगी देण्यात आली होती. यंदा त्यामध्ये वाढ करून 41 नागांना परवानगी मिळाली. शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली 32 शिराळ्याची नागपंचमी, या 32 शिराळ्याच्या नागपंचमीसाठी परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी पूर्वी यायचे, कारण या ठिकाणी जिवंत नागाची पूजा व्हायची. परंतु काही कारणास्तव ही जिवंत नागाची पूजेला या ठिकाणी परवानगी मिळाली नाही, त्याला बंदी आली आणि मग कुठंतरी असणारी या नागपंचमीच्या सर्वच भाविकांची नाराजी या ठिकाणी होती. परंतु गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षाची जी बंदी होती, बंदी उठली आणि गेल्या वर्षीपासून याला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली. गेल्या वर्षी 21 नागांची पूजा करण्याची परवानगी आम्हाला सर्व मंडळांना मिळाली होती. यानंतर आता ह्या वर्षी 41 जिवंत नागांची पूजा करण्याची आम्हाला परवानगी ह्या वर्षी मिळालेली आहे आणि याचा सातत्याने मी पाठपुरावा या ठिकाणी केंद्र सरकारबरोबर करत होतो आणि म्हणूनच नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, वनमंत्री नाईक साहेब असतील, या सर्व मंडळींनी मिळून त्याच्यातून मार्ग काढला आणि आम्हाला 41 जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी मिळाली. म्हणून एक वेगळं उत्साहाचं वातावरण ह्या शिराळ्याच्या पंचकृषीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व भक्तांमध्येही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं जसा देव वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दर्शन देत असतो, त्याच पद्धतीनं आता नागसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन देऊ लागलेलं आहे. आता बघितलं तर ह्या वर्षी आमच्या असणाऱ्या कचाड युवा शक्तीचं जे नागराज मंडळ आहे, त्या नागराज मंडळांना पांढऱ्या नागानं दर्शन दिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर अल्बिनो जातीचा अतिशय दुर्मिळ असणारा हा नाग ह्या वर्षी आम्हाला सर्वच भक्तांना त्याचं दर्शन घेण्यासाठी मिळालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जे आम्हाला नियम अटी घालून दिलेले आहे, ज्या पर्पजसाठी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी दिलेला आहे, तो पर्पज साध्य करून सर्व नियम अटी पाळून सर्वच मंडळ या ठिकाणी देवाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळेल. आणि शैक्षणिक पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं दर्शन घडवून देता येईल ह्यासाठी आमचा सर्वांचा ह्या वर्षीचा प्रयत्न असणार आहे.